सांगलो यादवराव भाऊ तू कार्यक्रम करता आम्ही काही गोळ्या खेळत नाही माझे बी कार्यक्रम केली राहते अरे इच्छाईचा 5 कार्यक्रम घेतले का मी ना ह्या नवरात्रमध्ये इच्छाईचा 5 कार्यक्रम घेतले अरे तू सांगता यादवराव भाऊ माझ्या कार्यक्रम ते आम्ही गोळ्या खेळतो का हे गमन लोक आणि यादवराव भाऊ त्यासारखा हे एकच कमी नाही मी माझ्याजवळ शेतीवाडी सर्वच गोष्टी आहे आता बाय बोयला बाहेर बाजूला सर फक्त या शौकासाठी करतो मी माया याच्यात पैसे कमवायचा उद्देश नाही यादवराव भाऊ का मी पैसे कमवलेच पाहिजे नाही याच्या घोषावर मला काम नाही आहे माझ्याजवळ भगवंताच्या दिल्यानं माझ्या वडिलांच्या आशीर्वादाला सर्वच काही आहे यादवराव भाऊ तुझा हा धंदा आहे व्यवसाय आहे तुला हे करणंच आहे मी जिथं करायचे आहे तिथं कार्यक्रम करतो ठराविक कार्यक्रम करतो माय तू यावानी नाही भाऊ तुला वाटते का याला कार्यक्रम ढेर तुला सांगतो मी जर सोचलं का नाही रोज मी बी 2-2 कार्यक्रम करू शकतो यादवराव भाऊ पण मी माझ्या सेहतला पाहून वागतो तू वय 56 वर्षाचं तर माया बी 51 वर्षाचं झालं यादवराव भाऊ तू काय माझ्यापेक्षा खूप मोठा नाही आहे 51 वर्षाचा वया पाय मा आवाज हा तुझा आवाज पाय कुठं आहे तुला मी कुठं आहे पण ते आता संच चांगला आहे ढोलक मास्तर चांगला आहे बँजो मास्तर चांगला आहे आणि तुझे कुठे गेले ह्या तो पोरगा तर 1 नंबरचा ढोलकी आहे आणि मा बँजोवाल्यापेक्षा तुझ्या बँजोला पुढे आहे आम्हाला का समजत ना का तारसोत पडलेला कुठं आहे जिकाऱ्याच्या भोवत्या होते अरे तू गाणं म्हणते तर जिकारी मामल बरोबर म्हणून तुझ्या समजतच नाही तर का म्हणून विचारत हे माझ्यासारखं पोस्ट काय तरी तुया गेंगेर तिथच्या तिथं अरे पठ्ठे आणि मुतवीर म्हणते मुतवल्याशिवाय गेल्यावर बी नाही लक्षात ठेवજો जास्त मजुरी करशील ना जीत करशील तर शायरी केली तुले शेर शायरी चांगली माहित आहे पण या विनोदला शायरी जरी नसेल केली का नाही तरी सर्व महाजवळच आहे थुकतो तर एक शेर म्हणतो अर्थ तुला काय वाटते जर थुकलो का नाही एक शेर बनवतो स्वतःच्या कवित्वाकडे मा गुरुला फक्त मला 4 गाणे दिले होते भाऊ 4 गाणे फक्त ह्या विनोदला बनवल्या कथा होय तू मा गाण्याला तोड तरी देऊन राहिला का राऊंड मा पहिला आहे मी पहिल्या राऊंडले गणपतीचं गाणं म्हणलं तर याला मी म्हणलं तेच याला सांगायचं भाषण लोकायले चिवत्या बनवतो काय लोकायले दुसरं गाणं म्हणलं शंकराच्या लग्न तर ह्या गावच्या चौसर भाषा कुठच्या कुठं म्हणजे आम्हाला चौसर भाषा माहित नाही का तुला गाऊन जावं लागतं पण माझा नियम आहे तू का समजून झाला शांतराम तू बी तेच गाणं म्हणते तो बी तेच गाणं म्हणते मग काय मतलब 2 पार्ट्या बोलवल्याचा आता मी ना गोरखनाथाचा जन्म म्हणला याची कुठं बुद्धी गेली मच्छिंद्रनाथाचा जन्म गावाला यायला काय झालं पहिली गोष्ट यायला येत नाही मेन गोष्ट एक गोष्ट तुला येत ना भाऊ आणि पाहू सारे इरफान म्हणतात म्हणून त्याला समजत नाही ताजी कार्य काहून ह्या डोमा ताळाचं काही नाव आहे का ह्या नेहमीच्या ठिकाणी होत आवला मला सांगून राहिला का काही ना काही कुणीकडे ऐक गुरु ज्ञान का भराया है खाड़ा लड़ने आए तो 42 राम कोना गांव में गुरु ज्ञान का भराया खाड़ा लड़ने आए 2 गुरु ज्ञानी रामा कोना गांव में देखना है कौन यह बाजी मारता है और कौन मांगता है पानी इस महफिल में अरे बिना यसली चाहले चल उल्टी चलते आओ बिना यसली चाहले चल उल्टी चलते मला लोकांच्या खाऊन हे दुरून बोलते मला लोकांच्या खाऊन हे उठून बोलते
सारी लाज याला मजा दावते आज याला मजा दावतो आज नाही तर जमलं याच्या हातानं नाही जमलं याच्यानं काही या बाईच्या हातानं मरते अहो मरते अहो मरते मला लोकांचं खाऊन या उठून पडते मला लोकांचं खाऊन या उठून पडते लोकांचं खाऊन या उठून पडते मला लोकांचं खाऊन या उठून पडते आता यादवराव भाऊ म्हणून मला हल्या म्हणलं म्हणा तुलेला म्हणे तुले जसा अर्थ सांगता येते गाणी तसा अर्थ लावले कारण मी स्वतः बी बोलवतो आणि बाईच्या हाताने मरते म्हणजे तुला उलट वाटेल मी सांगतो तुझा अर्थ ह्या बिना एसटीच्या आल्यावर महिषासूर ह्या याला लोकांचा माल खाल्ला उठून पडाला पण ज्या वेळेस समय आला तेव्हा ह्या आदिशक्ती दुर्गा मातेला दुर्गा मातेच्या हाताला तो गेला होता ह्या त्याच्या कांद्या गाल्याचा अर्थ आहे याला लावतो आता टांगली याला लावतो आता टांगली याला लावतो आता टांगली याला लावतो आता टांगली याच्या नाकात घालतो नकली याच्या नाकात घालतो नकली याच्या नाकात घालतो नकली याच्या नाकात घालतो नकली पखाल टाकून याले याच्या पाठीवर पखाल टाकून अहो पखाल टाकून याले तर गावभर हिंडवते मला लोकांना खाऊन या उठून पडवते मला लोकांना खाऊन या उठून पडवते लोकांना खाऊन या उठून पडवते मला लोकांना खाऊन या उठून पडवते फक्त विनोदाचे बोल आहे नाही अनमोल विनोदाचे बोल आहे नाही अनमोल शाहीर ज्याला ज्ञानी ज्याला ध्यानाने तू त्याला तोल अशी शाहीर ज्याला आली त्याला ध्यानाने तू तोल फक्त विनोद ललका
तो मात आणि ठेवा ध्यानात सिक्की मुनी बसले बापा तपाच तप बाबोर त्याने केला गा तप बाबोर त्याने केला तप बाबोर त्याने केला तप बाबोर त्याने केला गा तप बाबोर त्याने केला तप बाबोर त्याने केला विचार पडला त्या इंद्र देवाला या नंदी महाराजांचा जन्म कसा झाला हे तुमच्या समोर मी सादर करत आहे विचार बापा त्या इंद्र देवाला पडला आणि तपश्चर्य समने सिकी मुनी बसला हा बनल का इंद्राचा अधिपती स्वर्गाचा बनल का अधिपती हिसकून घेईल का आज लगा हिसकून घेईल का आज लगा हो इंद्रदेवाला विचार पडला म्हणे सिक्की मुनी तपश्चर्येला बसले तेव्हा म्हणे माझ्या इंद्रपद हा हिरावून घेईल का असा त्या इंद्राला विचार पडला इंद्र विचारी पडला पण त्या सिक्की मुनीचा तप तर त्याच्यासाठी नव्हता महाराज तपश्चर्या करून घनघोर आणि सिक्की मुनी करे बापा विचार प्रसन्न झाले भगवान शंकर प्रसन्न झाले भगवान शंकर हो प्रसन्न झाले शिवशंकर हो प्रसन्न झाले शिवशंकर हो आणि बोलू सिक्की मुनी लागले आता मागा मला तुम्ही वर हो 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 शब्द बापा सिक्की मुनीने ऐकून यादूरा भाऊ मला मी पोवाड्यासारख्या दर्जा गावता येते का पण तूच पहिल्या राऊंड मध्ये आला आणि डायरेक्ट म्हटलं तमाशाच्या पद्धतीने झाला पाहिजे महादेवाचं गाणं महादेवाच्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून मी ना आपली जात दाखवण्यात तुझे तमाशाला करण्यात बोली करण्यात निवड तमाशाच्या चालीवर तू गाणं म्हणून राहिला माझ्यासारखं महादेवाच्या गाण्याची चाल तरी म्हणली तुझे लोकांनी पटली तरी यादर भाऊ तसं नाही तुझ्या परी तुझ्याला जसं जमते तसं तू करतो आणि मायाला जसं जमते तसं मी करतो म्हणून एकामेकाला गायन करण्याबद्दल टोचणं हे मला काही पटत नाही आणि तू मला कोणत्याच पासंगात बसत नाही या स्वर पाय तुझा स्वर मायाला तुझ्या पुढे सिक्की मुनीला म्हणे माग तू वर
सोन्याचा जन्म